नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. दत्तू गिरिजाला सत्य सांगण्यासाठी बाहेर पडणार असतो. तो मोनूला उठवतो आणि मोनूला सांगतो की मला एक अर्जंट काम आहे. मला आत्ता बाहेर जावं लागेल, पण जोपर्यंत मी येत नाही ना तोपर्यंत तू दरवाजा उघडू नकोस. आतमध्ये कडी लावून बस. माझा आवाज आल्यानंतरच दरवाजा उघड. तेव्हा मोनू म्हणतो ठीक आहे बाबा, आणि दत्तू तिथून निघून जातो. आता इकडे रुद्र नागेश्वरकडे येतो आणि म्हणतो की गिरिजाने लग्न हे मनाविरुद्ध केलं आहे. मग अशा जबरदस्तीच्या लग्नामध्ये मी त्यांना अडकून ठेवणार नाही. मी आत्ताच्या आत्ता त्यांना त्यांच्या घरी सोडून येतो आहे. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो, बळजबरीने कुठे लग्न केलं आहे काय हो? तेव्हा वासंती म्हणते, हो नाही, असं बळजबरीने कशाला कोण लग्न करेल ना. रुद्र म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सह्या करून लग्न करणं याला एक प्रकारची जबरदस्तीच म्हणतात ना, आणि मला ते अजिबात मान्य नाही आहे. मी त्यांना अशा कुठल्याच बंधनामध्ये अडकून ठेवणार नाही. मी आत्ताच्या आत्ता त्यांना त्यांच्या घरी सोडून येतो आहे. आणि रुद्र तिथून निघून जातो. नागेश्वर त्याला थांबवतो, पण तो काहीही ऐकत नाही. आता इकडे दत्तू मंदिरामध्ये आलेला असतो. तो गिरिजाची वाट पाहत असतो. गिरिजा, अगं पोरी ये लवकर, मला खूप महत्त्वाचं तुला सांगायचं आहे. त्या घराची खरी वारसदार तूच आहेस, हे सत्य तुला सांगायचं आहे, तू लवकर ये. आणि मग त्याला असं वाटतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करते. तो लगेचच मंदिरामध्ये जातो आणि देवीसमोर हात जोडून बसतो. तितक्यात गुंडही तिथं येतात. आणि काय दत्तू शेठ, काय चाललं आहे? दत्तू म्हणतो, काय देवीच्या दर्शनासाठी आलात का? तो गुंड म्हणतो, नाही, बळी द्यायला आलो आहे तुझा. आता दत्तू चांगल्याच मनातून घाबरलेला असतो, पण त्याला गिरिजाला सत्य सांगायचं असतं. त्यामुळे तो प्रसंगावधान दाखवतो आणि तिथे असणारी हळदीची थाळ घेतो आणि त्या गुंडांवरती फेकून देतो. तो त्या गुंडांशी फाईट करू लागतो. मनातून देवीला म्हणतो, देवी आई, माझी गिरिजा तुझीच लेक आहे, त्यामुळे तिचं रक्षण कर. आणि तो त्या सगळ्यांना ढकलून तिथून पळून जातो. ज्या क्षणी तो तिथून पळून जातो तिथे गिरिजा पोहोचते आणि पुन्हा ती बाबांना आवाज देऊ लागते. तितक्यात तिची नजर खाली पडलेल्या हळदीवरती जाते. ही हळद इथं कशी सांडली असा तिला प्रश्न पडतो आणि काहीतरी गडबड नक्की आहे याची तिला कल्पना येते आणि ती लगेच तिच्या बाबांना शोधायला जाऊ लागते. आता दत्तू जीवाच्या आकांताने पळू असतो आणि गुंड त्याच्या पाठीमागे धावत असतात. इकडे रुद्र शांत उभा असतो आणि त्यावेळेस वासंती म्हणते, रुद्र, देवाब्राह्मणांच्या साक्षीने तुझं आणि गिरिजेचं लग्न झालं आहे. लग्नाच्या गाठी खूप पवित्र असतात, त्या अशाच सोडता येत नाही रे. तेव्हा रुद्र म्हणतो, यामध्ये काय पवित्र आहे? त्यांचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. जबरदस्तीने त्यांनी हे लग्न केलं आहे. माझ्या मनातील प्रेम मी त्यांच्याकडे व्यक्त करणार तेव्हा त्यांनी असं स्पष्ट शब्दामध्ये मला सांगितलं. वासंती त्याला समजावते, अरे तुझ्या मनातलं प्रेम जर तू तिला लग्नाच्या अगोदर सांगितलं असतं आणि तिने नकार दिला असता तर काय केलं असतं तू? असं जाऊ दिलं असतं का? तुझ्या मनातील भावना, तुझं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असतास की नाही? मग तसंच आत्ताही कर. आणि मला खरंच खात्री आहे, जितकं प्रेम तू आज तिच्यावर करतोयस ना, तितकंच प्रेम एक दिवस ती तुझ्यावर सुद्धा करेल. अरे अशी खूप सारी जोडपी असतात की जी अगोदर संसार करतात, लग्न करतात आणि नंतर त्यांच्यामध्ये प्रेम होतं. आणि तिच्या वडिलांनी खूप विश्वासाने तिचं कन्यादान केलं आहे. सगळी जबाबदारी त्यांनी तुझ्यावर टाकली आहे. मग तू अशी झटकणार आहेस का? तेव्हा रुद्र म्हणतो, मी नाही आईसाहेब झटकत ती जबाबदारी. वासंती म्हणते, मग तुझं प्रेम तिला पटवून दे, तू पुढाकार घे. तेव्हा रुद्रला तिचं म्हणणं पटतं. आता इकडे गिरिजा तिच्या बाबांना शोधत असते आणि दत्तू पळत पळत एका ठिकाणी पोहोचतो. तितक्यात त्याच्या पोटामध्ये नागेश्वर सुराखूप असतो. नागेश्वर म्हणतो, आमच्यापासूनच पळत होतास आणि शेवटी आमच्याकडेच येऊन थांबलास. नागेश्वर आता अतिशय क्रूरपणे त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसत असतो. तसतसा दत्तू जीवाच्या आकांताने ओरडतही असतो. आता नागेश्वर दत्तूला खाली ढकलून देताना दत्तू त्याचा हात घट्ट धरत असतो आणि त्याच्या हाताचं रक्त सगळं नागेश्वरच्या हातालाही लागलेलं असतं. त्याच्यासमोर दत्तू आता खाली जमिनीवरती पडतो. त्याचा जीव गेलेला नसतो, तो तडफडतच असतो. आता नागेश्वर म्हणतो, ज्याला ज्याला सत्य समजणार ना त्याला त्याला हा नागेश्वर सांगून झोपवणार. तितक्यात गिरिजा तिथं येते. समोर तिच्या बाबांना पाहून
ती खूपच घाबरते आणि मोठ्याने बाबा असं ओरडते. ती जवळ जाऊन पाहते तर त्याचा जीव असतो. ती सगळ्या गावकऱ्यांना, लोकांना आवाज देऊ लागते, कोणी आहे का, प्लीज वाचवा, मला मदत करा, असं ओरडत असते. पण तिच्या मदतीला कोणीही येत नाही. त्यावेळेस नागेश्वर आणि सुभानराव दोघेही लांबून तिची गंमत पाहत असतात. गिरिजा मोठमोठ्याने ओरडत असते, कोणीतरी मदत करा. आणि तेव्हा बाबा, उठा ना, डोळे उघडा, काय झाले तुम्हाला, असं ती वारंवार विचारत असते. पण दत्तू काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो आणि तितक्याच तो त्याचा जीव सोडतो. आता गिरिजाच्या मांडीवर त्याने जीव सोडलेला असतो. गिरिजा खूप मोठमोठ्याने रडू लागते. बाबा, डोळे उघडा ना, मोनू घरी एकटाच आहे. त्या मोनूला मी काय सांगू, तुम्ही का असं मला सोडून गेलात, माझं कोण आहे या जगामध्ये तुमच्याशिवाय. ती खूप रडत असते आणि तितक्यात तिची नजर दत्तूच्या हाताकडे जाते. त्याने तिथे काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. 3112 असे अंक त्याने त्या ठिकाणी लिहिलेले असतात. आता या सगळ्याचा काय अर्थ असेल, बाबांना मला काय सांगायचं असेल, असा विचार गिरिजाला पडतो. ती दत्तूला म्हणते, बाबा उठा ना, काय सांगायचं होतं तुम्हाला, आणि कोण माणसं होती जी तुमच्या पाठीमागे लागली होती, तुमच्या जीवावर उठली होती, सांगा ना बाबा, बोला ना. ती हाक मारत असते, मात्र दत्तूने जीव सोडलेला असतो. ती दत्तूला जवळ घेते आणि पुन्हा मोठमोठ्याने रडू लागते. तिच्या मदतीसाठी कोणीही नसतं. नागेश्वर सुभानरावला म्हणतो, सुभानराव, आमच्या सुनबाईचा बाप मेलाय, अख्ख्या गावाला गोळा करा, तिच्या मदतीसाठी बोलवा. आता सुभानराव लगेच तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तूच्या देहाला अग्नी द्यायची असते. त्यावेळेस सगळे तिथं जमलेले असतात. गिरिजा मात्र स्तब्ध एका ठिकाणी बसलेली असते. तिला सगळे मागचे क्षण आठवत असतात. जेव्हा तिला नाणं मिळालं होतं त्यावेळेस दत्तूला किती आनंद झाला होता. ती जेव्हा लग्न करून घरी जाणार असते तेव्हा ती आठवणी गोळा करायच्या म्हणून एकमेकांना ते घास भरवत असतात. त्यानंतर त्याने शेवटची आठवण, तिची फ्रॉक तिला दिली होती, ते सुद्धा तिला आठवू लागतं. आणि इकडे नागेश्वरला आठवतं की त्याने दत्तूला कसं मारलं आणि त्याच्याच तो मौतीसाठी तिथं हजरही असतो. आता गुरुजी म्हणतात की याचा मुलगा कुठे आहे. तेव्हा एक गावकरी म्हणतो, यांचा मुलगा खूप छोटा आहे, कसं आणणार. मग तेव्हा गुरुजी म्हणतात, रुद्रप्रताप, तुम्ही यांचे जावई आहात ना, मग तुम्हीच यांना अग्नी द्या. गिरिजाला पुन्हा पुन्हा तेच आठवत असतं. तिच्या बाबांनी तिला एका ठिकाणी बोलवलेलं असतं, त्यांना काहीतरी सांगायचं असतं. आता रुद्र अग्नी द्यायला उठतो तेव्हा गिरिजा म्हणते, थांबा, यांचा मुलगा छोटा आहे म्हणून काय झालं, मुलगी तर मोठी आहे ना, मग मी अग्नी दिली तर नाही चालणार का. तेव्हा गुरुजी म्हणतात, पण असं कसं चालेल. तितक्यात रुद्र म्हणतो की का नाही चालणार, द्या तुम्ही अग्नी, आणि तो लाकूड तिच्या हातामध्ये देतो. गिरिजा मनातच म्हणते की बाबा, माझ्या हातामध्ये अग्नी आहे, या अग्नीची शपथ घेऊन मी तुम्हाला वचन देते की ज्याने कोणी तुम्हाला मारलंय ना, त्या व्यक्तीला मी सोडणार नाही, त्याचा मी शोध घेईन आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षासुद्धा देईल. हा शब्द आहे माझा तुम्हाला. आता नागेश्वर तिथंच पाठीमागे उभा राहून सगळी गंमत पाहत असतो, जणू काही त्याला काही माहितीच नाही. गिरिजा खूप जड अंतकरणाने त्याला अग्नी देते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मोनू म्हणतो की तायडे, त्या घरामध्ये मी एकटा कसा काय राहू, मला नाही करमणार तिथे. तेव्हा रुद्र म्हणतो, तू एकटा नाही राहणार, तू आजपासून तुझ्या तायडीसोबत याच घरात राहणार. आता गिरिजा दत्तूच्या फोटोसमोर उभी असते तेव्हा नागेश्वर तिथं येतो आणि म्हणतो, काय सुनबाई, दत्तू शेटला तरी काय गरज होती बरं एवढ्या रात्री जायची, आणि तुम्ही एवढ्या रात्री मंदिरामध्ये कशाला गेला होतात, त्यांना काहीतरी सांगायचं होतं ना तुम्हाला. तेव्हा मात्र गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, मी आणि बाबा मंदिरामध्ये भेटणार होतो हे फक्त आम्हा दोघांनाच माहिती होतं, मग हे तुम्हाला कसं माहिती. आता मात्र गिरिजाला चांगलाच संशय आलेला असतो आणि नागेश्वर त्याच्या बोलण्यामुळेच आता गोत्यामध्ये येणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. गिरिजा नागेश्वरच्या या सगळ्या कर्माचा कसा हिशोब करणार, हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.